पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या समोर या राज्याचे उपमुख्यमंत्री, आम्हा सर्वांचे नेते, या राज्याचे आपले नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं आणि सुनील अण्णा शेळकेंचं नातं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. सुनील अण्णा शेळकेंनी खरं तर दादांची तारीख घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला होता, परंतु दादा काल रात्री नगरमध्ये कर्डिले साहेबांना भेटल्यानंतर गेल्यानंतर रात्री दादांना थोडा त्रास झाला आणि दादाला थोडं तब्येत बरी नसल्यामुळं दादांचा मला रात्री 1:15 वाजता फोन आला की सुनील अण्णांच्या कार्यक्रमाला तुम्हाला जावं लागेल, बाबासाहेब पाटील पण त्या कार्यक्रमासाठी येणार आहेत, सगळी मंडळी येणार आहेत आणि अण्णाला माझा निरोप द्या. आणि निश्चित प्रकारे दादांची तब्येत बरी नसल्यामुळं दादा जरी आज कार्यक्रमाला आले नसले तरी दादांच्या शुभेच्छा, दादांचा पाठिंबा हा सुनील अण्णाला आहे, हे पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो. आता सुनील अण्णांचं भाषण मी बारकाईने ऐकत होतो. अण्णा तुमचा गडी लय भारी आहे, मावळ तालुक्याला सांगतो की तुमचा अण्णा लय भारी आहे, कधी काय कुठला पट मारण कुठला डाव मारल ते सांगता येत नाही. अण्णा इतका भारी आहे, आम्हाला तिथं मी राज्याचा 19ला मंत्री होतो, आम्हाला निधी नाही, आम्हाला काय नाही, आमच्याकडे काहीच नाही, तिथं येऊन इतका सगळ्यात जास्त निधीसाठी तुमच्या सर्वांसाठी कालवा, आमच्या मराठी भाषेमध्ये कालवा करणारा कुठला आमदार असेल तर तो सुनील अण्णा शेळके, हे पण तुमच्या माध्यमातून सांगतो. अरे तुम्ही नशीबवान आहात मावळकर, तुम्ही भाग्यवान आहात, असला आमदार तुम्हाला मिळाला. निश्चित प्रकारे या माणसाला तुम्ही जपा, असला माणूस तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी परत मिळणार नाही, हे पण तुम्हाला सांगतो. कुठे गेला अण्णा, कुठे गेलाय अण्णा? अरे तुमच्याकडे बघितल्यानंतरच अण्णा तू खरंच इतका हुशार आहे. अरे ती नगरपालिकेची इमारत जर पाहिली, त्या नगरपालिकेची तुमच्या जर इमारत पाहिली तर महाराष्ट्रात एवढी चांगली इमारत नसेल, ती मावळमध्ये इमारत आहे. अरे विकासाचा निधी असू द्या, रस्त्याचा निधी असू द्या, 25-15चा निधी असू द्या, सामाजिक न्यायाचा निधी असू द्या, तुमच्या नगर विकासाचा निधी असू द्या, कुठल्या निधीमध्ये मावळचा नंबर नाही असा एकही निधीचा GR या राज्यामध्ये आता पडत नाही. इतकं काम अण्णा तू करतोय. अण्णा का करतोय हा अण्णा आमच्या इतका अरे बोलतोय म्हणजे अण्णा आमच्या जीवाभावाचा आहे. अण्णा इतका वेगळा आहे, इतकं काम तुमच्या मावळसाठी करणारा लोकप्रतिनिधी तुम्हाला भेटलाय. तुम्ही खरंच सांगतो अण्णा, तुमची काम करण्याची मुरल्यांना अण्णाची पद्धत खूप वेगळी आहे. जरी तुमचं जुनं नातं असलं तर शेवटी नव्याचं पण लय भारी असतं. ते ठीक आहे, शेवटी जुनं असतं त्याबद्दल कोणाचं दुमत नाही, परंतु अण्णांनी खूप चांगलं काम या तालुक्यामध्ये अण्णाच्या माध्यमातून होतंय, याचा निश्चित प्रकारे एक आनंद आहे. एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद आहे. अण्णा सगळं काम तर खूप लोक करतात, पण कामाबरोबर एवढं प्रेम करणारी माणसांना मिळणं सोपं नाही. इतकी प्रेम करणारे बहीण भाऊ तुमच्यासाठी आहेत. आणि ही माणसं जोपर्यंत अण्णा आपली सामान्य गोरगरीब माणसं, प्रेम करणारी माणसं जोपर्यंत आपल्या बरोबर असल्याना, तर भविष्यामध्ये राजकारणामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टीची काळजी ही करायची नसते. आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलं अण्णा, तुम्ही आरोग्याच्या बाबतीमध्ये काम करताय, क्रीडाच्या बाबतीमध्ये काम करताय, विकासाचं काम करताय, ग्रामीण भागातलं काम करताय, सामान्य माणसाचं काम करताय, मागासवर्गीय माणसाचं काम करताय, अल्पसंख्याक, आज तुम्हाला मी सांगतो अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून सुद्धा अण्णा इतका हुशार आहे. दादापाशी जायचा, दादाला वेगळं पत्र द्यायचा, माझ्याकडे तो खातं होतं तिकडं पत्र द्यायचा, म्हणजे अण्णा असा वेगळा माणूस आहे. त्यामुळे अण्णा निश्चित प्रकारे तुमचा वाढदिवस आहे, मी तुम्हाला तुमचं वय विचारत नाही. तुमच्या वहिनी कुठे बसलेत, तुम्हाला तरी खरं सांगितलंय का? त्यामुळे अण्णा असंच शेवटी आयुष्यामध्ये काम करायचं असतं आणि तुम्ही हे काम करता, एक आनंद वाटतो की शेवटी सर्वसामान्य अण्णा तुम्ही एक बरं केलंय. मला ते बरं वाटलं. मुरली अण्णाला मला वाटतं मी बाबासाहेब पाटलांना, श्रीरंगाप्पा यांना म्हणलो, गरीब मोठ्या माणसाचं काम तर सगळीच करतात, मोठ्या माणसाची कामं तर सगळीच करतात. कदाचित अण्णा मोठ्या माणसाचं एखादं काम नाही केलं तर मोठा माणूस वटकान दाखवतो, पण गरीब माणसाच्या अपेक्षा खूप छोट्या छोट्या असतात.
गरीब माणसाची कामं खूप छोटी छोटी असतात आणि या गरीब माणसाचं एखादं काम केलं, एखाद्या गरीब माणसाला जर मदत केली तर ही गरीब माणसं आयुष्यभर आपलं उपकार ठेवतात. आणि अण्णा, मी आज पाहिलं गरीब माणसं ही तुमची ताकद आहे. ही ताकद जोपर्यंत त्यामुळे तुम्हाला राजकारणामध्ये काळजी करायचं कारण नाही. आणि आज कार्यक्रम वेगळा आहे, मावळातला कार्यक्रम आहे. शेवटी मावळात तुम्हाला मी सांगतो, मावळचं आणि माझं नातं वेगळं आहे, पहिल्यापासून नातं वेगळं आहे. कारण का नातं पाठीमागं दाभाडे भाऊ आहेत आणि इकडे बबनराव बेगडे कुठे गेले, बबनराव बेगडे हे दोन माझे बँकेचे सहकारी. 1996 सालापासून आम्ही एकत्र काम करतोय. आहेत मावळची लोक, काही आहेत, काही कडक आहेत, काही मावळ आहेत. आता मी कडकला म्हणजे तुम्हाला नाही म्हटलो कडक, नाही तर परत माझं काय खरं नाही. पाठीमागं सासऱ्याला म्हणतोय मी. हे लय नातं लय लक्षात ठेवावं लागतं. इथनं पुढे आमदाराला कोण कुठं नातं, कोण कुठली मुलगी कुठं दिली, काय दिली, सगळं लक्षात ठेवावं लागतं. आणि निश्चित प्रकारे आज कार्यक्रम वेगळा आहे. आज महिला भगिनींची, आमच्या लाडक्या बहिणींची संख्या पण जास्त आहे अण्णा. आणि खरं सांगतो तुम्हाला, आज जर कदाचित ह्या बहिणींचं आपल्यावरती इतकं प्रेम आहे, इतके उपकार आहेत, त्यामुळे बहिणींनो काळजी करू नका. अण्णा तर तुमच्या बरोबरच आहे, दादा आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, अजित, सगळी मंडळी तुमच्या बरोबर आहेत. निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्य सरकारच्या वतीनं ज्या काही गोष्टी आमच्या बहिणींसाठी ज्या काय करता येतील, अण्णांनी तर तुम्हाला कुठं कशात न्यायचं म्हणले अण्णा? विमानात. अण्णा, बहिणींना पण सगळ्या विमानात न्या. थोडी जागा जर शिल्लक राहिली तर या मामाला पण कधीतरी न्याराव. त्यामुळे आज कार्यक्रम वेगळा आहे. कार्यक्रम कसा असा हसत खेळत असं मला आवडत नाही. तुम्हाला मी सांगतो, राज्याचा कृषी मंत्री ठीक आहे, मंत्री वगैरे मान्य आहे, पण शेवटी कार्यक्रम कसा ढंगात झंगात झाला पाहिजे. आणि मावळचा कार्यक्रम आहे, अरे मावळचा कार्यक्रम तर कसा झाला पाहिजे. आणि आज तो कार्यक्रम होतोय. आणि तुम्हाला आज सगळ्या दीपावलीच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देताना एक नेहमी आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, हसत राहा, खेळत राहा, आनंदात राहा. हे जग स्पर्धेचं आहे, तकतकीचं आहे, धगधगीचं आहे. या जगामध्ये सुखी कोण नाही. तुम्हाला वाटलं असेल ती काय मुरल्याना जो जोरात आहे, जॅकेट बिकेट लय जोरात आहे, तर त्याचं दुःख मुरल्यानालाच माहिती आहे. हे एवढं सोपं नाहीये. ताई दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. सगळ्याचं सारखं आहे. मी म्हणायचं, आपण म्हणायचं, आमचं सगळ्याचं सारखं. अरे माझंच लय भारी आहे, माझीच सून लय भारी आहे, माझीच मुलगी लय भारी आहे, माझाच मुलगा लय भारी आहे, हे म्हणायला शिका, आयुष्यामध्ये शिका. शेवटी हे आयुष्य खूप सुंदर आहे. या सुंदर आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, या सुंदर आनंदी आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, आपल्याकडून जेवढा पुढच्या माणसाला आनंद देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करा. शेवटी आनंद हा वेगळा आहे. जेवढा आनंद आपण पुढच्या माणसाला देऊ, तोच उलटा आनंद 10 पट आपल्याला आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आनंद द्या आणि आनंद घ्या. हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगतो. कृषी मंत्री आहे आज. मी जर जास्त तुम्हाला माहित आहे की मागच्या 3-4 महिन्यापासून या राज्यामध्ये खूप मोठी अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झाल्यानंतर माझ्या शेतकरी बांधवांचं ज्यावेळेस आम्ही, बाबासाहेब पाटील असतील, अण्णा असतील, आम्ही ज्यावेळेस श्रीरंगप्पा असतील, ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्याच्या दारामध्ये गेलो, त्यामुळे शेतकऱ्यांचं दुःख काय आहे, शेतकऱ्याची अडचणी काय आहे, शेतकऱ्याची अवस्था खूप वाईट झालेली आहे. आणि अशा अडचणीच्या काळामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांनी खूप मोठी मदत या शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न जाहीर केलेला आहे. आणि काल अखेर साधारणतः 31,000पैकी 8,200 कोटी रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांचा GR हा निघालेला आहे. तर मी निश्चित प्रकारे तुम्हाला एवढं सांगतो, आज केंद्रीय मंत्री पण इथं आपले आहेत. या राज्याचे, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, अमितजी शाह साहेब असतील, या सर्वांनी एक आश्वासित केले की या राज्यातल्या शेतकऱ्यावरती जे अडचण आहे, जे दुःख, जे संकट आले आहे, या संकटाच्या काळामध्ये निश्चित प्रकारे या शेतकऱ्याला मदत देण्याचा प्रयत्न हा केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केला जाईल. आणि कृषी मंत्री म्हणून अण्णा, तुम्ही माझ्याकडून ज्या काही अपेक्षा व्यक्त केल्या, क्रीडा मंत्री म्हणून जरी मी माझी असलो तरी तुमची ती अपेक्षा तर मी पूर्ण, तो प्रस्ताव तुमचा मंजुरीसाठी नेलेलाच आहे. परंतु कृषी मंत्री म्हणून पण सांगतो, शेवटी तुम्हाला मावळकरांना एवढं सांगतो, कृषी मंत्री हा तुमच्या घरचा आहे, वाढपी तुमच्या घरचा आहे. तुमच्याकडे इकडे जागरण गोंधळ असतं का? कमी असतं ना जागरण गोंधळ? आहे का? जागरण गोंधळ करताना, मला महिला भगिनींना माहित नाही, जागरण गोंधळ करताना
वाढपी जर आपला असला तर वाढताना फक्त ती असतं ना, ते वाढायचं काय ते असतं, आणि फक्त पळी अशी बुडवली की ते जे असे हातात त्या पुढच्या माझा तो वाढपी तुमच्या कृषी विभागाचा घरचा आहे. देवेंद्र फडणवीस साहेब तर आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, परंतु तिजोरीच्या चाव्या हातात असणारा राज्याचा अर्थमंत्री पण तुमचा आहे. आणि अण्णा तर तुमच्या एकट्याचा नाही, ताई तुमच्या एकट्याचा नाही, अण्णा सगळ्याचा आहे. ती ताई म्हणती माझा ही ह्यांचा सगळ्याचाच कसा करतोय, त्यामुळे अण्णा सगळ्याचा आहे. त्यामुळं दादा, अण्णांनी कुठलीही योजना आणली, अण्णांनी काय आणलं तर दादा कुठल्या गोष्टीमध्ये नाही म्हणत नाहीत, हा माझा अनुभव आहे. फक्त अण्णा एक हुशारी करतो, बाबासाहेब पाटील, श्रीरंगाप्पा, अण्णा मला कायच आमचं तुमचंच लय, इंदापूरलाच लय चाललं, बारामतीलाच लय चाललं, इकडंच लय चाललंय. अरे आता नगरपालिकेची इमारत बघितल्यावर का आता आमचं काय अण्णा, अजून तू काय काय म्हणजे अजून तू लय दाखवायचा. ती कुठलं ते मोठं 400 कोटीचं तुम्हाला काय 600 काय मिळालं ते, हा स्कायवॉक, अजून काय लय भारी माणूस आहे राव तुमचा. खरंच असला माणूस नशिबाने पण तुम्हाला मिळायचं नाही राव. यासाठी किती परमेश्वराला ही करायचं. आता अण्णा, आम्ही पण तुम्हाला आता नाही नाही म्हणून काम करून घ्यायचं तुम्हाला आता गुरु करतो. त्यामुळे आज हा कार्यक्रम खूप चांगला आहे. श्रीरंगाप्पा, तुम्ही खासदार म्हणून काम करताय, तुम्ही सगळेच मंडळी चांगलं काम करताय. आमच्या सगळ्यात आमच्या ताई असतील, आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, तर बाळा कुठेत आमचे, सगळेच तुम्ही चांगलं काम करताय. आमच्या माजी नगराध्यक्ष किंवा सगळं कुटुंब, दाभाडे कुटुंब किंवा दाभाडे सरकार, ही सगळीच मंडळी, शेवटी खूप चांगला कार्यक्रम आहे. आणि कार्यक्रम दीपावली आहे. दीपावलीच्या आत सुद्धा अण्णाचा इतका दम होता, दम म्हणजे प्रेमाचा दम होता, माझ्या कार्यक्रमाला आलंच पाहिजे. आणि त्यात रात्री 12:30-1 वाजता अजितदादा सारखा माणूस फोन जर करत असेल की त्या अण्णाच्या कार्यक्रमाला जावं लागेल, माझी तब्येत, डॉक्टरनं तिथं मला वाटतं होते. अण्णा म्हणजे तुमचं, दादाचं तुमच्यावरती किती प्रेम आहे हे मला रात्री 12:30 वाजता समजलं. त्यामुळे अण्णा, तुमच्यासारखा नेता निश्चित प्रकारे भविष्य काळात, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अण्णाच्या काळामधनं, अण्णाच्या हातून या तालुक्याबरोबर अण्णा या राज्यामध्ये तुमच्या हातून भविष्यामध्ये खूप चांगलं काम करण्याची संधी परमेश्वराने द्यावी, अशा प्रकारची विनंती करतो. आणि खूप चांगल्या कार्यक्रमाला मावळकरांनी बोलवलं. अण्णांनी मगाशी कुठला भात सांगितला, नाही इंद्रायणी नाही, दुसरा कुठला भात. ताई ही निस्ता बोलतो, मला भात अजून मिळाला नाही. मला जो भात मिळाला, मी देवाशपथ सांगतो, मला भात जो दिला दाभाडे भाऊनी दिला. हा, अरे सासरा काय एवढा कच्चा समजतो काय सासऱ्याला अण्णा. त्यामुळे आज हा खूप चांगला कार्यक्रम. असंच शेवटी आयुष्यामध्ये बाबांनो हसत खेळत राहा. दिवस आनंदाचे असतात, सुखाचे असतात, दुःखाचे असतात. आनंदाने जास्त हे व्हायचं नसतं, दुःखाने जास्त दुःखाला सामोरं जायचं. असंच तुम्ही सगळेजण सामोरं जात जा, हसत राहा, आनंदात राहा, एकामेकाला मदत करा, एकामेकाला सहकार्य करा, एकामेकाच्या कामी या. या निमित्तानं, दीपावलीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना एक विनंती करतो, दीपावलीच्या शुभेच्छा देऊन आजच्या अण्णाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि आपल्या नगरपालिकेच्या सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.